नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन प्रवासामध्ये. टायटल आणि थंबनेलनी कळलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे. तर आज मी, राधिका आणि अर्णवी, अर्णवी हाय करा, तिला भूक लागले खाण्यामध्ये बिझी आहे ती. तर आज आम्ही तिघं निघालेलो आहोत अलिबागला आणि एक सुंदर असा स्टे आहे. तो स्टे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण फुल धमाल करणार आहोत. आता आपण आहोत मुलुंडला आणि वेळ झालेला आहे 10. तर आपल्याला दाखवत आहेत 2 तास आणि 31 मिनटं. 2.5 तासाचा प्रवास आहे, 94 किलोमीटर. आणि नाश्ता वगैरेची सगळी सोय केलेली आहे राधिकाने, त्यामुळे आपण कुठे हॉटेलला वगैरे थांबणार नाही. तर बायको बरोबर असली की तुम्हाला ह्या फॅसिलिटीज असतात. तर सगळं तिने प्रिपेअर केले. तर आम्ही नॉनस्टॉप जाऊ आणि जर एकदमच काही वेगळं खायचं मन झालं तर नक्की थांबू. आपलं जेवण, स्टे, संध्याकाळचा नाश्ता, स्टार्टर, म्युझिक, स्विमिंग पूल वगैरे सगळं तिकडे आहे जिकडे आपण स्टे करायला चाललो आहे. आणि त्याचबरोबर किरण पास्टे, प्रणाली आणि किरणची मुलगी म्हणजे किरण आणि प्रणालीची मुलगी ही पण तिकडे येतात. आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. तर त्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन पण आपण तिथे करणार आहोत. प्लस किरणचे काही मित्र येत आहेत. तर आज फुल धमाल होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रॉपर्टी नक्की तुम्हाला आवडेल. प्रॉपर्टीच्या डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर आता डायरेक्ट भेटूया अलिबागला. अलिबागला पोहोचल्यानंतर रस्त्याची कंडिशन मी तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. गणपती बाप्पा मोरया. आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत डेस्टिनेशनला, म्हणजे पोहोचत आहोत. फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. इथपर्यंत यायचा रस्ता हा चांगला होता, म्हणजे मुंबई ते अलिबाग. आणि अलिबाग रोहा मार्गावर तुम्हाला ही प्रॉपर्टी लागते. तर आता आपण पोहोचू प्रॉपर्टीवर. तर आपण आलेलो आहोत प्रॉपर्टीवर. सीझन्स द रिसॉर्ट हीच आहे प्रॉपर्टी. आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत. ॲक्च्युली मी पार्किंग शोधत होतो. पार्किंग इथेच आहे. आणि त्याला फोन करतोय, आल्याला उडी मारली त्याने पाण्यामध्ये. यांची एन्जॉयमेंट चालू पण झाले आल्या. तर मंडळी, संध्याकाळचे झालेले आहेत 5:15 आणि इथून 3 किलोमीटरच्या अंतरावर बीच आहे, नागाव बीच. तर आता आपण बीचवर चाललो आहे. सगळ्यांनी स्विमिंग पूलची वगैरे मजा घेतली. लंच पण केला आम्ही. संध्याकाळी डिनर आणि पार्टीचा प्लॅन आहे पूर्णपणे. तर मी स्टार्टिंगलाच तुम्हाला स्विमिंग पूल दाखवला. अशा प्रकारे स्विमिंग पूल आहे. इथे सिटिंगची अरेंजमेंट आहे तुम्हाला. आणि अशा प्रकारचा विल्ला आहे 4 BHKचा पूर्णपणे. त्याचबरोबर तुम्हाला किड सेक्शन पण आहे स्विमिंग पूलमध्ये. तर आता आपण बीचवर चाललो आहे आणि तुम्हाला मी विला आणि रूम्स वगैरे डिटेलमध्ये उद्या सकाळी दाखवेल. तर इथून आपण कुठे कुठे काय एन्जॉयमेंट करू शकतो ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर आता आपण निघालेलो आहोत बीचकडे जायला आणि कार तिकडे उभी ठेवले आणि आपण चाललेलो आहोत बाईकने. जे हॉटेल ओनर आहेत त्यांचीच गाडी घेतलेली आहे आपण, कारण सगळे 2 व्हीलरवर आहेत आणि मी कारवर थोडं विचित्र वाटलं असतं. आणि सुंदर असा सूर्यास्त होतोय तो बघा, एकदम मस्त वाटतोय. चला आता बीचवर किती वेळात पोहोचते बघूया. फुल असं वाटतं गोव्याला फिरतोय आम्ही. फुल गोव्याची फिलिंग आहे. फक्त पॅशन आहे आमच्याकडे, फसिनो नाही आहे. केरला पण असंच आहे. हो.
आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत नागाव बीचला. बघा, आपण नेहमी दापोलीला वगैरे जात असतो, पण फर्स्ट टाइम आपण अलिबागला आलोय. आणि आपण आलेलो आहोत नागाव बीचवर. मोठा बीच आहे. मी नाही आलो, भरपूर वर्ष झालं अलिबागला, आणि नागाव बीचला तर आलंच नव्हतं. आणि सुंदर आहे, वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं आहे इथे तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे हा बीच आपल्या स्टेपासून फक्त 3 किलोमीटर आहे. म्हणजे हार्डली तुम्ही 7 मिनटं किंवा 10 मिनटात येऊ शकता. सगळं आहे तुम्हाला इकडे. ATV राईड आहे आतमध्ये बघा, ड्रॅगन जे बनाना राईड असते तशी ड्रॅगन राईड आहे, स्पीड बोट आहे, आणि मस्त पाणी एन्जॉय करू शकता. क्लीन बीच आहे, मस्त आहे. मला अलिबागचे भरपूर बीच मी गेलेलो, ते एक्सपिरियन्स चांगला नव्हतं, पण नागाव बीच क्लीन आहे. घोडागाडीचा तुम्ही आनंद घेऊ शकता पाण्यामध्ये. आणि फक्त सूर्यास्त मिस केलं आहे आपण. तर दापोलीचे कोकणातले सगळे सूर्यास्त बघितलेले, हे पण कोकणातच येतं, पण अलिबागचा आज सूर्यास्त मिस केला. तो ऑन द वे येताना आपल्याला दिसला. आणि इथे यांचे सगळ्यांचे फोटोशूट्स वगैरे चालू आहेत. अर्नवीला करायची आहे कॅमल राईड. क्रिशिका बसणार आहे, क्रिशिका बसणार आहे नाही. आणि इथे कॅमल राईड आहे. आपण रेट काढूया पहिला, कॅमल राईडचा रेट काय. अदरवाईज माझा प्लॅन होता आहे घोडागाडीमध्ये बसायचा. कितीची आहे? छोटेचे 100 आहेत, मोठे 150. अच्छा, 100 और 150, मतलब 250 रुपये, 250 रुपये का डिस्काउंट आहे का? भागेगा की नहीं पूछना, भागेगा. ऋषिका पण बसले, राधिका बसले, अर्णवी बसले. अर्णवी यावेळी मागे बसले. ऋषिका मस्त कॅमल राईडवर गेलेत. लहान मुलांचे 100 रुपये आहेत, मोठ्या माणसांचे 150 रुपये आहेत. तर मस्त कॅमल राईडची मजा घेतली आपण. आता झाला आहे अंधार. इथे गाडीच्या लाईट चालू आहेत. त्याचं कारण असं आहे की आपण इथे संदेश आणि तेजश्रीची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय, केक कटिंग करून. मागचा व्ह्यू जबरदस्त येतो ना, पूर्ण ऑरेंज शॅडो येते मागे. बच्चा कंपनी आ जाओ इथे. अरे ऋषिका ये इकडे, ये ट्रॅक कापले. अशी लाईटर इकडून ये, इकडून ये, इकडून ये. कितवं वर्ष आहे? तिसरं. तर आता आपण किरण आणि प्रणालीसाठी केक घेतो इथून. त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची रात्री. तर आता आपण पोहोचलेलो आहोत रिसॉर्टला, आणि रात्रीचा काही अशा प्रकारचा व्ह्यू आहे बघा. सुंदर आहे. स्विमिंग पूल वगैरे अजून चांगला दिसतोय या लाईट्समुळे. आणि तिकडे शेड आहे जिथे तुम्ही बसून डिनर किंवा पार्टी सेलिब्रेशन वगैरे करू शकता. आणि अशा प्रकारचे रूम्स आहेत जे आपल्याला अलॉट केलेले आहेत. आणि प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला इथे घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. व्हेज नॉनव्हेज सगळं मस्त आहे. आता स्टार्टर आलेत ते मी तुम्हाला दाखवले. आणि बघा आता फिश वगैरे बनत आहेत, भाकऱ्या बनत आहेत तांदळाच्या. आणि अशा प्रकारे तुम्हाला इकडे प्रॉपर घरगुती पद्धतीचं जेवण मिळणार आहे. तर रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि आता आपण सेलिब्रेट करत आहोत किरण आणि प्रणालीची ॲनिव्हर्सरी. बाकी BTS बघायचे असतील तर तुम्ही त्यांच्या प्रोफाईलवर बघू शकता. एक कुठे गेलं? आणि आपण होस्ट पण आणलेला आहे. प्रणाली पास. अरे आता जास्त झाली बोलतोय यार. काय हॅपी ॲनिव्हर्सरी काय गाणंच नाही का? चला टाळ्या वाजवा, टाळ्या. हॅपी ॲनिव्हर्सरी. एक नंबर.
हे बॅकग्राऊंडला हवं होतं. अच्छा, एकामेकाला काय बोलायचं का तुम्हाला दोघांना? एकामेकाला काय झालं नाही आता व्हिडिओ मध्ये काय बोलायचं बोल. अशा डबल काय हॅपी अॅनिव्हर्सरी. काय थँक्यू. तर आता सगळे निघत आहेत. मी मागून जाणार आहे. किरण वगैरे सगळे आता फेरीनी चाललेत मुंबईकडे आणि लवकरच भेटू. चला राईड सेफ, जावा व्यवस्थित सगळे. बाय 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 बाय. कोल्हापूरचा प्लॅन करूया. चला बाय 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 बाय. तर हा जो रस्ता आहे हा तुम्हाला अलिबाग रोहा स्टेट हायवेने घेऊन येतो. तिथून थोडंच आतमध्ये हार्डली 200 ते 300 मीटरवर ही प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीचं नाव आहे सीझन्स द रेझॉर्ट म्हणून. आणि इथे तुम्हाला कार पार्किंग आहे. वर्क इन प्रोग्रेस आहे, लवकरात लवकर होईल. तर इकडे तुमच्या आरामशीर 3 कार पार्क होऊ शकतात. आणि अशा प्रकारे एंट्री आहे. 4 BHKचा सुंदर असा विला आहे. त्यातच तुम्हाला धमाल करण्यासाठी स्विमिंग पूल अवेलेबल आहे. स्विमिंग पूलमध्ये किड्स सेक्शन पण आहे वेगळा. त्याच्यानंतर तिथे एक डेकोरेटिव्ह वॉटरफॉल म्हणजे वॉटर सोर्सचा एक डेकोरेशन आहे. इकडे तुम्हाला पूर्णपणे डायनिंग एरिया आहे. पार्टी करू शकता तुम्ही इथे, सेलिब्रेशन्स करू शकता तुम्ही इथे. तर अशा प्रकारे एक स्पेशियस तुम्हाला इथे गेट टुगेदर करता येईल. डिनर पार्टी सेलिब्रेशन, जर तुम्हाला काय बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं आहे तर त्याच्यासाठीही खूप सुंदर अशी फॅसिलिटी आहे. प्लस रात्रीचं जे ॲम्बियन्स असतं इकडे, जे ॲम्बियंट लाईट वगैरे आहेत त्याही खूप सुंदर दिसत. तिकडे तुम्हाला वॉशरूम आहेत, शॉवर एरिया पण आहे. तुम्ही स्विमिंग पूलमधून निघाले की शॉवरही घेऊ शकता. तिकडे वॉशरूम एरिया आहे, तिकडे रिसेप्शन काउंटर आहे त्यांचं. आणि अशा प्रकारे एंट्री आहे. पहिला आपण विल्लाचा एक बाहेरून व्ह्यू घेऊया. टोटल 4 BHKचा विल्ला आहे हा. 2 बेडरूम्स खाली आहेत तुम्हाला आणि 2 बेडरूम्स वरती आहेत, ज्यांना बॅल्कनी मिळेल तुम्हाला. त्याचबरोबर इथे किचन आहे. तुम्हाला इथे सुंदर घरगुती पद्धतीचं जेवण मिळेल. मासे फिश वगैरे तर जबरदस्त आहे. चिकन सुक्का आम्ही खाल्लं, एक नंबर होतं, खूप जबरदस्त होतं. फूडची टेस्ट चांगली आहे आणि एकदम घरगुती पद्धतीचं, काही त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे एंट्री आहे तुम्हाला. हा इकडे तुम्हाला फर्स्ट बेडरूम आहे. हा इकडे तुम्हाला सेकंड बेडरूम आहे. बघा अशा प्रकारचा रूम आहे, स्पेशियस एकदम. एक क्वीन साईजचा बेड आहे. 2 जण आरामशीर ॲकोमोडेट करू शकता. आणि जर तुमचा ग्रुप मोठा आहे तर 2 जण एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे टाकून तुम्ही इथेही ॲडजस्ट करू शकता, जसं आम्ही केलेलं. त्याचबरोबर तुम्हाला इकडे स्पेशियस टॉयलेट बाथरूम एरिया आहे. ग्रीझर आहे गरम पाण्यासाठी. तुम्हाला इथे AC आहे, टेलिव्हिजन आहे. आणि खालच्या रूम्समधून तुम्हाला सुंदर असा स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे. तर असाच सेम व्ह्यू तुम्हाला त्या रूममधून पण आहे. समोरच्या एक तुम्हाला असा ड्रेसिंग मिरर आहे इथे व्यवस्थित. कपड्यांसाठी हँगर वगैरे सगळी फॅसिलिटी केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही वरती जाऊ शकता जर तुम्हाला फर्स्ट फ्लोअरला रूम हवा असेल तर. बघा सुंदर व्ह्यू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला पूर्णपणे निसर्ग आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं सकाळी. हे बघा पूर्णपणे आजूबाजूला निसर्ग आहे इथे. हे वरचे बेडरूम आहेत. तर बेडरूम सेम आहेत तुम्हाला, पण व्ह्यू थोडा डिफरंट आहे. जसं आता तुम्ही इथे बघू शकता, एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे टाकून 4 जणांनी इझिली अकोमोडेट केलेला हा रूम. आणि त्यातच तुम्हाला वरती प्लस पॉईंट असा आहे की तुम्हाला इथून बॅल्कनी आहे. तर तुम्ही बॅल्कनी ॲक्सेस करू शकता. रात्री तुम्हाला ह्या बॅल्कनीमध्ये बसून गप्पा मारायच्या आहेत तर खुर्च्या टाकून तुम्ही तेही करू शकता. आणि अशा प्रकारे बघा इथून असा व्ह्यू आहे पूर्ण. समोरून गाड्या चालल्यात, तुम्हाला आवाज येत असेल कदाचित, तो आहे स्टेट हायवे. आणि आजूबाजूला वाडी वस्ती आहे. असं नाही की आयसोलेटेड आहे, आजूबाजूला लोक राहतात, वाडी वस्ती आहे, निसर्गरम्य आहे, शांत आहे. आणि समुद्रापासून दूर असल्यामुळे इकडे तुम्हाला क्लायमेट ह्युमिड बिलकुल नाही आहे. तो एक प्लस पॉईंट आहे, तुम्हाला इकडे क्लायमेट चांगलं मिळतं आहे. आणि अशा प्रकारे स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे.
चला एकदा मी तुम्हाला तोही रूम दाखवतो, म्हणजे तुम्हाला इथूनही अंदाज येईल की कशा पद्धतीचा रूम आहे. कारण इथे फक्त दोघांनी अकोमोडेट केलेलं. कपलसाठी तर बेस्ट आहेत हे रूम्स. जर तुम्ही 3-4 कपल्स येत आहे किंवा पूर्ण फॅमिली येत आहे तर परफेक्ट प्रॉपर्टी आहे एकदम. तुम्हाला वॉशरूम एरिया पण एकदम स्पेशियस आहे. सेम तुम्हाला मिरर आहे इथे, ड्रेसिंग मिरर, ग्रीझर आहे, तुम्हाला सिंक आहे आतमध्ये, इंग्लिश टॉयलेट्स वगैरे आहेत. असं तुम्हाला सिटिंगची अरेंजमेंट आहे. इकडे टेबल वगैरे पण आहे आणि इथूनही तुम्हाला सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्ही शांतता नोटीस करू शकता किती शांत आहे हे. ते बघा, तुम्ही उजवीकडे किंवा बॅक साईडला पाहिलं ना तर पूर्णपणे जंगल आहे. पावसाळ्यामध्ये किंवा जस्ट पावसाच्या नंतर तर अजून चांगलं असेल. आताही रात्री भरपूर थंडी आहे. आता नोव्हेंबरचा महिना सुरू आहे. आताही भरपूर बऱ्यापैकी थंडी आहे इथे. तर मंडळी, सुंदर प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर, ग्रुपबरोबर एक स्टे बघताय मुंबईपासून जवळ, तर ही प्रॉपर्टी परफेक्ट आहे. तुम्हाला मुंबईपासून जर इकडे बाय रोड यायचं आहे तर तुम्हाला ड्राईव्ह टाईम आहे ऑलमोस्ट 2.5 hours. तुम्ही जर नॉनस्टॉप आले तर तुम्ही 2-2.25 तासातही पोहोचू शकता. पण एक 2.5 तासाचा गुगल मॅप तुम्हाला टाईम दाखवतो. सेकंड ऑप्शन आहे तुम्ही फेरीने येऊ शकता. जसं तुम्हाला माहीत आहे भाऊच्या धक्क्यावरून फेरी आहेत. त्याचबरोबर M2M फेरी आहे, रेग्युलर फेरीज आहेत छोट्या फेरीमध्ये जर तुम्ही आले तर तुमचं पर पर्सन काय तरी 100 रुपीज चार्जेस आहेत. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर त्या 2 व्हीलरचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. तर त्याच्यानेही तुम्ही येऊ शकता. बाय रोडही तुम्ही येऊ शकता इथे. आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे खरंच तुमचा वेळ वाचतो. तुम्ही परफेक्ट एन्जॉय करू शकता. इथून तुम्हाला जवळ असणारे बीच आहेत. नागाव बीच, जो खूप फेमस बीच आहे अलिबागमधला. बीचही सुंदर आहे, पाणी क्लीन आहे. तिकडे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स आहेत, ते तुम्ही एन्जॉय करू शकता फॅमिलीबरोबर. आणि त्याचप्रकारे जर तुम्हाला रेवदंडा एक्सप्लोअर करायचा आहे तर तोही इथून जवळपास 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तुम्ही रेवदंडा बीच, रेवदंडा किल्ला हेही तिकडे एक्सपिरियन्स करू शकता. आणि हार्डली जर तुम्हाला नागावला जायचं तर तुम्ही इथून फक्त 10 मिनटामध्ये पोहोचता गाडीने. तर त्या 10 मिनटाच्या टाईममध्ये तुम्ही नागाव बीच ॲक्सेस करू शकता. आणि त्याचप्रकारे इथली जी फूड क्वालिटी आहे ही उत्तम आहे. जबरदस्त फूड आहे. घरगुती पद्धतीचं फूड आहे इथे. मासे, चिकन वगैरे जे तुम्हाला हवं आहे हे तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि आता मी तुम्हाला सांगतो टॅरिफ. जर तुम्हाला पर पर्सनमध्ये बुक करायचे तर तुम्हाला 2000 पर्यंतचा टॅरिफ आहे इकडे, जो फ्लेक्झिबल असतो थोडाफार सीझन वाईज. आणि जर तुम्हाला पूर्ण विला एकत्र बुक करायचं आहे तर पूर्ण विलाची प्राईज असते 15,000. ऑफ सीझनमध्ये थोडं नेगोशिएट पण होतं आणि जेव्हा सीझन असतात तेव्हा प्राईस थोडे हाईक पण होतात. तर ते तुम्ही सगळे हॉटेलचे जे मालक आहेत सौरभ यांच्याशी डिस्कस करू शकता, ज्यांचा नंबर मी स्क्रीनवर देत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे. सर्विस जबरदस्त आहे. रूम्स क्लीन आहेत, हायजेनिक आहेत, पूल छान आहे, मेंटेनन्स चांगलं आहे प्रॉपर्टीचं आणि मुंबईपासून अगदी जवळ आहे. तर तुमच्या बजेटमध्ये ही प्रॉपर्टी बसत असेल तर नक्की या ग्रुपबरोबर या फॅमिलीबरोबर या आणि धमाल करा इथे. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, असेच ट्रॅव्हल ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.